आपल्या परिसरातील ताज्या अपडेट पाहिजेत ना, तर मग आजच ती 24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, LED टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की, मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉटर प्युरिफायर, होम थिएटर, 0% फायनान्सच्या भरपूर ऑफर्स. ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. संपर्क 93 25 42 22 32. साईदाम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ. आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत. त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो. पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं. सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात. 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं. साईदाम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. 6 जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्त राहुरी नगर परिषदेच्या सभागृहामध्ये नवनिर्वाचित नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे यांच्या वतीनं तालुक्यातील पत्रकार बांधवांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे होते. यावेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे म्हणालेत की सध्या देशामधील लोकशाहीचा ढाचा ढासळत चाललाय. कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ एकतर्फी भूमिका बजावत आहे. राज्यामधील निवडणुकांमध्ये वाढत चाललेली बिनविरोधी प्रक्रिया लोकशाहीसाठी घातक आहे. सत्तेच्या जोरावरती काही मोजक्याच राजकीय नेत्यांच्या फायद्याचे कायदे केले जात आहेत. या प्रवृत्तीला आळा घालण्याचे सामर्थ्य केवळ पत्रकारितेकडेच आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. तर आज पत्रकारांची संख्या वाढत असल्याचे समाधानकारक चित्र असलं तरी समाजामधील चुकीच्या बाबी मांडताना पत्रकारांना मोठ्या संघर्षाला सामोरं जावं लागतं. पूर्वी दूरदर्शन आणि काही मोजकी वृत्तपत्रे एवढंच माध्यम होतं. मात्र आज माध्यमांची संख्या वाढली आहे तरी देखील सत्य मांडण्याची जबाबदारी अधिक कठीण होत चालली आहे, असं मत प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केलंय. नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे यांनी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या विचारांचा उल्लेख करत पत्रकारांनी आजच्या काळात सामाजिक भान जपत लोकशाहीचा मजबूत आधारस्तंभ म्हणून काम केलं आहे, असं म्हटलंय. नवनिर्वाचित नगरसेवक हर्ष तनपुरे यावेळी म्हणालेत की आज पत्रकारांकडे अभ्यासू आणि संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणून पाहिलं जातं. सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याचे आणि त्याला समाजाच्या केंद्रस्थानी आणण्याचं कार्य पत्रकारितेमुळेच घडतं. त्यामुळे पत्रकारांच्या समस्या आणि सुरक्षितता याकडे शासनानं गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे, असं मत यावेळी त्यांनी व्यक्त केलंय. तर सन्मान सोहळ्याप्रसंगी मुख्याधिकारी अभिजित हराळ, नगरसेवक प्रतीक तनपुरे, ज्येष्ठ पत्रकार संजय कुलकर्णी, विलास कुलकर्णी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. कार्यक्रमासाठी नगरसेवक हर्ष तनपुरे, गजानन सातबाई, अविनाश मस्के, सोन्याबापू जगदने, प्रशांत डवले तसेच भारत भुजाडी, आरिफ शेख, निलेश जगदने, नंदकुमार तनपुरे, रवींद्र आहेर, संतोष आगाव, नरेंद्र शिंदे यांच्यासह नागरिक, नगर परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं हजर होते. नवीन पत्रकार या तालुक्यात शहरामध्ये नाव रूपाला येत आहे. ही देखील मोठी जमेची बाजू आहे. मला आठवतं तर पूर्वी काही ठराविक म्हणजे खूप जुनी मंडळी होती, खूप हुशार होती, एकदम स्पष्ट होती. त्यावेळेस पेपरची संख्या कमी होती, पत्रकारांची देखील संख्या कमी होती. इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये तर फक्त दूरदर्शन असायचं पहिले आणि ते असं गोल गोल फिरत. त्या आठवणी जुन्या निश्चितपणे आहेत. आता मात्र दूरदर्शन आता क्वचितच कोणी बघत असेल असं मला वाटतं. पण मात्र खाजगी चॅनल आले, त्यानंतर न्यूज चॅनल आले, मग इंग्लिश चॅनल आले, मराठी चॅनल आले आहेत आणि आता अगदी इलेक्ट्रॉनिक पातळीवरती आपल्या गावात देखील काही चॅनल त्या ठिकाणी चालू झाले आहेत. आणि दिवसेंदिवस क्षेत्र बदलत असेल तरी प्रत्येक क्षेत्रामध्ये ठसा उमटवणारे आमचे पत्रकार या ठिकाणी आहेत. आपल्या सर्वांचा मनापासून आम्हाला सर्वांना अभिमान वाटतो. शेवटी प्रत्येक स्तंभाचा आजचा हा गौरव दिन आहे आणि आमचंही कुठेतरी कर्तव्य, जबाबदारी आहे की तुमच्या या कामाचं कुठेतरी आम्ही देखील पूर्ण फुलाची पाकळी म्हणजे या ठिकाणी पाकळी नाही पण आम्ही पूर्ण फुलं दिली नाही, ओके फुल दिलेलं आहे. त्यामुळं आज तुमचा या ठिकाणी सन्मान करणं या आमच्या सरकारचं त्या ठिकाणी कर्तव्याच्या भावनेतून आम्ही केलं.
तुम्हाला भविष्यामध्ये तुमच्या काम करताना निश्चितपणे अडचणी असतात, परंतु या सर्वांवरती मात करून एक चांगला पत्रकारिता आपल्या हातून व्हावी आणि आपल्या माध्यमातून समाजाला योग्य न्याय मिळावा अशी शुभेच्छा आपल्या सर्वांना या निमित्तानं व्यक्त करतो. आणि आपण सकाळी निरोप देऊन देखील अत्यंत मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित झालात. काही सुनीलराव, काही तुमचे मित्र आज या ठिकाणी दिसत नाहीत मला. जे विषय आहेत ते निर्भीडपणे सरकारी अधिकारी असतील, राजकारणी असतील, ते सर्वांपर्यंत पोहोचवणारा एक सगळ्यात पारदर्शी जो दोरा असेल, जो धागा असेल, तो म्हणजे पत्रकार. पत्रकाराचं खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं, नुसतं काम बातम्या छापणं किंवा काही राजकीय टीका असतील छापणं इथपर्यंत मर्यादित नाही. जेवढा अभ्यास एखाद्या राजकारण्याला करायला लागतो तेवढाच अभ्यास एका पत्रकाराला करायला लागतो. आपल्यातलीच बरीच लोक राजकारणी लोकांचे इंटरव्ह्यू घेत असतात. जर प्रश्न चांगला नाही आला तर त्या लोकांमुळे उत्तर पण खाली येणार नाही. जनतेचे प्रश्न जर विचारले नाही गेले तर त्याबद्दलची राजकारण्याची असेल, सरकारची असेल भूमिका काय आहे ही सुद्धा स्पष्ट जनतेपर्यंत खाली येते. त्यामुळं पत्रकार हा सर्वांगीण सर्व राजकारण्यांना त्यांचा राजकारणी अभ्यास असेल, पण पत्रकाराला औद्योगिक असेल, वाहतूक असेल, कुठलाही प्रश्न असेल त्याची सगळ्यात जास्त माहिती घेऊन त्या इंटरव्ह्यूला यायला. त्याच्यामुळं जेवढा अभ्यास बाकी सगळी लोक करतात त्याच्यापेक्षा काही पटीने जास्त अभ्यास हे पत्रकार करतात. आपण 6 जानेवारी या दिवशी आपण साजरा करतो. आपल्याला पहिला मराठी पेपर 1832 साली, दर्पण हा मराठी पेपर 1832 साली आलेला आहे. त्यावेळेस त्याचे पत्रकार बाळशास्त्री जांभेकर हे 1832 साली त्यांनी दर्पण हा मराठी पेपर त्यावेळेस जो मराठी पेपर छापला गेला त्याचे पत्रकार त्यावेळेस बाळशास्त्री जांभेकर हे 1832 साली त्यावेळेस दर्पण हा पेपर आलेला आहे. राहुरी तालुक्यातील तसेच राहुरी शहरातील सर्व पत्रकार बंधू हे प्रत्येक राजकारणाचा भाग असो, सामाजिक भाग असो, त्यानंतर राहुरी शहरातील कोणताही प्रश्न असो, प्रत्येक कार्यात आपले पत्रकार बंधू हे सहभागी असतात. मी आज 6 जानेवारी निमित्त पत्रकार दिनानिमित्त राहुरी नगर परिषद तसेच सर्व नगरसेवकांकडून तुम्हाला पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. मनोज साळवेसी, 24 तास, राहुरी. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.